नमस्कार मंडळी. प्रत्यक्ष देव जरी आज तुमच्या समोर येऊन उभा राहिला तरी तुमच्या मनातील काळजी आणि सुखदुःख संपतील का? विचार करा. महाराज म्हणतात कदाचित संपणार नाहीत, कारण आपला देवावर असणारा विश्वासच डळमळीत आहे. आपण फक्त तोंडाने देव आहे म्हणतो, पण मनातून मात्र सतत काळजी करत असतो. आज आपण गोंदवलेकर महाराजांच्या 17 मेच्या प्रवचनातून हेच शिकणार आहोत की प्रपंचात राहूनही चिंतामुक्त कसं राहायचं. महाराजांनी प्रवचनात एक अतिशय मार्मिक उदाहरण दिलं आहे. एखादा माणूस पाण्यात बुडायला लागला की त्याच्या हाताला एखादा दगड लागला तरी तो त्यालाच घट्ट धरतो. त्याला वाटतं हा दगड मला वाचवेल, पण होतं उलटच. तो त्या दगडासोबत अधिक वेगाने बुडतो. आपलंही असंच होतंय का? आपण देवापेक्षा या संसारातील नश्वर गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतोय का? जर आपला देवाला सर्वस्व मानणारा विश्वास असता तर आपल्याला भविष्याची काळजी का वाटावी? जो सर्व जगाचा पाठीराखा आहे तो आपलाही सांभाळ करेलच ना. महाराज सांगतात, जर काळजी संपवायची असेल तर मनात एकच अखंड जाणीव ठेवा, मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा पाठीराखा आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे तसाच तो समोरच्या व्यक्तीमध्येही आहे. त्यामुळे दुसऱ्याने आपल्यासोबत कसंही वागावं, आपल्याला त्याचं दुःख वाटण्याचं काही कारणच नाही. कारण शेवटी सर्व काही देवाच्या इच्छेनेच घडत असतं. जेव्हा आपण देवाची इच्छा प्रमाण मानतो तेव्हा सुख आणि दुःखाच्या पलीकडे जाऊन आपल्याला मनःशांती मिळते. मनाला नामस्मरणाची सवय कशी लावावी, पण हे साध्य कसं करायचं? ह्याचं उत्तर आहे नामस्मरण. सुरुवातीला आपल्या मनाला नामस्मरणाची सवय नसते, त्यामुळे मनावर थोडी बळजबरी करावी लागते. जसं लहान मुलाला सुरुवातीला शाळेत पाठवताना बळजबरी करावी लागते, किंवा मुलीला प्रथम सासरी पाठवताना थोडा त्रास होतो, पण नंतर तिचं तिथे मन रमतं. तसंच सुरुवातीला स्वतःसाठी काही छोटे नियम करा, जसं की जेवणापूर्वी 2 मिनिटे नाम घेणे, रात्री झोपताना आभार मानून नाम घेणे, सकाळी उठल्या उठल्या भगवंताची आठवण करणे. हा छोटासा नियम तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणेल. अनेकांना वाटतं की देवाचं नाव घ्यायचं म्हणजे संसार सोडायचा का? तर अजिबात नाही. महाराज म्हणतात, प्रपंचाचे प्रयत्न जसे चालू आहेत तसेच चालू ठेवा, पण मनामध्ये एक आस ठेवा की मला भगवंत हवा आहे. यासाठी महाराजांनी एक व्यवहारी उदाहरण दिलं. समजा एखाद्या माणसाला स्वतःचं हक्काचं घर बांधायचं आहे. तो सतत मला घर बांधायचं आहे असा ध्यास घेतो. त्यामुळे तो इतर चैनींच्या गोष्टींवर, दागिन्यांवर पैसे खर्च करत नाही, कारण त्याचं लक्ष घराकडे असतं. अगदी तसंच जेव्हा आपण मला भगवंत हवा असा ध्यास घेतो तेव्हा आपण संसारात पूर्णपणे गुंतून जात नाही. आपण जगातील सुखांचा उपभोग घेतो, पण मर्यादा राखून. आणि एकदा का देवाचा खरा ध्यास लागला की जीवनात खरं समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही. तर मंडळी, आजपासून आपणही हा निश्चय करूया की दिवसभरातून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करूया आणि देवाला प्रार्थना करूया की मला तुझ्या नामात राहण्याची सद्बुद्धी दे. कारण लक्षात ठेवा, ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच सुंदर विचारांसाठी पूजा अँड बुध व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.